तर्फे भत्ता दिला जातो, सरकारतर्फे याची सोय केली जाते. अच्छा. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय म्हणजे आता भारतीय संघाने 4 सुवर्ण पदकं मिळवली, 1 रौप्य पदक मिळालं, म्हणजे 5 एकूण पदकं मिळवली. हे पदकांची रचना नेमकी कशी असते? म्हणजे आपण साधारणपणे पदकं म्हटली की लोकांसमोर क्रीडा स्पर्धा वगैरे असतात आणि त्याच्यामधली ती रचना माहिती असते. वेगवेगळे गट असतात, त्या गटांमध्ये मग ती पदकं मिळवली जातात आणि अशा पद्धतीने. मग इकडे ही नेमकी रचना कशी असते? जास्तीत जास्त तुम्ही किती पदकं मिळवू शकता किंवा काय असं काय असतं का? हो. त्याच्यात IOA एका गणिती सूत्राचा वापर केला जातो. अच्छा. म्हणजे जे सगळ्या विद्यार्थ्यांचे सगळ्या राऊंडचे स्कोर एकत्र केल्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट तयार होते. अच्छा. त्या मेरिट लिस्टचा मध्यबिंदू काढला जातो. बरं. त्या मध्यबिंदूच्या वरती जेवढे विद्यार्थी आहेत, म्हणजे निम्मे विद्यार्थी बरोबर, त्यांना पदक हे मिळणार हे नक्की असतं. सो त्याच्यात मग मध्यबिंदूच्या एका विशिष्ट प्रमाणात आपण गुणोत्तरामध्ये म्हणजे एक्झॅक्ट सांगायचं 1.6 टाइम्स मीडियनच्या वरती तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला सुवर्ण पदक मिळतं. बरं. 1.3 टाइम्स ऑफ मीडियन स्कोर असेल तर तुम्हाला रौप्य पदक मिळतं आणि मीडियनच्या वरती तुमचा स्कोर असेल तर तुम्हाला ब्रॉन्झ पदक मिळतं. आणि प्लस त्याच्या खालचे काही विद्यार्थी असतात त्यांना ऑनरेबल मेन्शन म्हणून सर्टिफिकेट वेगळं दिलं जातं की त्यांचं थोडक्यात ज्यांचं पदक हुकलेलं आहे त्यांना ऑनरेबल मेन्शन सर्टिफिकेट मिळतं. सो किमान निम्म्या विद्यार्थ्यांना पदक हे निश्चित असतं. अच्छा. साधारणपणे विद्यार्थ्यांची कामगिरी किंवा विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता म्हणजे मी